भुजबळ तलावाच्या इकडे गेट लावण्यावरून वाद झालेला आहे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये, नेमकं प्रकरण काय? शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद नाही आहे. प्रथमतः विषय असा झालेला आहे की आदरणीय आमचे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर साहेब यांच्या MLC फंडातनं भुजाळे तलावासाठी चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात फंड आलेला आहे. त्याच्या काही NOCसाठी काम थांबलेलं, आता त्या NOCs प्राप्त झालेल्या आहेत व कामाची गती धरलेली आहे. कारण की गेले 2-3 वर्ष जवळजवळ काही भुजाळे तलावाचं तुम्ही अगर बघाल परिस्थिती बिकट आहे. त्यांची वॉल कंपाऊंडची फेन्सिंग झाली, ती पूर्ण नवीनरित्या पूर्ण गेटचं काम चालू होतं. काही गैरसमज झाले आहे, त्याच्यामध्ये कोणी म्हाडाचा अधिकारी आला आहे आणि त्याने आज जो गेटचा पिलर जो बांधण्यात आला होता, त्या गेटचा पिलर हा तोडण्याकरता आला होता तो. तर ते आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी मिळून ते थांबवलेलं आहे. ते थांबवून आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आमचे विभाग प्रमुख संतोष राणे साहेब, आमचे विभाग समन्वयक अशोक पटेलजी, आमचे विधानसभा प्रमुख कैलाश कनसेजी आणि आमची सगळी शिवसेनेची टीम आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत की या अधिकाऱ्यावर, ज्याच्याकडे कोणत्याही गव्हर्नमेंट अधिकारी अगर तोडण्याकरता येत असेल त्याला प्रथमतः तर BMCला सूचित करून BMCचा अधिकारी घेऊन पोलीस बंदोबस्त घेऊन काही अगर इलिगल ॲक्टिव्हिटी असेल तर, ही कोणती इलिगल ॲक्टिव्हिटी नाही, ही शासनाच्या परवानगीने सुशोभीकरणाचं काम चालू आहे. आणि हे काम कोणाचं आहे? हे जनहिताचं काम आहे. हे लोकांचं कामाचं नुकसान एक अधिकाऱ्याने केलेलं आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याकरता आम्ही लोक आज मालाड पोलीस स्टेशन. टकराव मैं ऐसा बोलूँगा नहीं, कारण की गेले 4-5 दिवस सतत या विषयावर चर्चा होत होती. पण आज अचानक काम जिथे सुरू होतं त्या कामाच्या इथे येऊन कोणीतरी कामं थांबवून आणि एका माडाच्या अधिकाऱ्याला घेऊन आज हे तोडण्यात आलं आहे. म्हणजे तोडण्यात म्हणजे अर्धा तोडलं आहे आणि तेवढंच आमच्या शिवसैनिक तिकडे पोचल्यामुळे ते काम आम्ही थांबवलं आणि काम थांबवून आमचं जे कामाचं कंपाऊंड वॉलचं आहे ते आम्ही चालू ठेवलेलं आहे. पण आता तुमचे असं काय वाद झाला की जेणेकरून पोलीस स्टेशनपर्यंत तुम्हाला यावं लागलं? दुसरीकडे ज्या विधानसभेमध्ये उभं करण्यात आलेलं आहे ते आमदार, काँग्रेसचे आमदार त्यांच्या विभागात येतो असं देखील सांगण्यात येतं, काय सांगाल? गेले 5 वर्षापासून या तलावाचा इतिहास हा खूप जुना आहे आणि गेले 3.5-4 वर्ष झाले या तलाव याच्यावर कोणीही लक्ष दिलेलं नाही. 2020ची ऑर्डर हे स्थानिक आमदाराकडे असल्यामुळे त्यांनी गेले 2020पासून काय काम केलं हे जनतेला माहिती आहे. आणि 2025मध्ये आम्हाला गेल्या 7व्या महिन्यात 17 तारखेला आमच्याकडे NOC कॉपी आली आणि 17 तारखेला NOC आल्यानंतर आमच्या हातात पोहोचेपर्यंत 25 तारीख झाली आणि आज आपण 10 तारखेच्या ह्याच्यात आहे उभे. या 10 तारखेपर्यंत आपण तिथे काम सुरू केलं आहे. मोठ्या प्रमाणात काम सुरू झाल्यानंतर लोकांना माहीत पडलं आणि कुठेतरी याच्यात राजकीय वळण मी आणत नाही, कारण की कालच माझे स्थानिक आमदार यांच्याशी बोलणं झालेलं की आपला हा वाद, म्हणजे नार्वेकरांशी पण त्यांचं बोलणं झालं होतं की हा आपला वाद नाही आहे, हा जे काय आपसामध्ये आपण बसून तुमचंही नाव लागला पाहिजे. मिलिंदजी बोलले मला काही इकडे पुढे लढायचं नाही आहे, तुम्ही लढा, तुमचं काम करा, पण मी या राजकारणात जाणार नाही. जरी मी पदाधिकारी असला तरी मला एकच बोलायचं आहे की गेले 3.5 वर्ष इकडल्या जनतेला जे त्रास सहन झाला आहे. पहिलं सार्वजनिक गणपती असेल, घरगुती गणपती असेल, हा घरगुती गणपती इकडे विसर्जन थाटात माटात व्हायचा आणि 7,000 गणपतीची नोंद व्हायची, 7,000 घराची गणपतीची नोंद व्हायची. आता जे जाऊन कुठेतरी 2,500 आलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आजूबाजूला आज गणपतीचा सण उत्सव हा वाढत चाललेला आहे. प्रत्येकजण आपल्या घरात गणपती आणतोय, इको फ्रेंडली, आता आपल्याला शासनाने हे केलं तर इको फ्रेंडली आणतोय. तर आजूबाजूचे जे परिसरमधले लोक आहेत त्याच्यात आपल्याला यायला पाहिजे म्हणून आपण हे नार्वेकर साहेबांचा फंड वापरून लवकरात लवकर हे काम कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केलेला. आणि राहिलं काम करायला इतर भरपूर काय आहे, पण मला एवढं सांगायचं गेले 3.5 वर्ष झाले, मग त्याच्यातला विसर्जन झालेला काळ हा का अजून काढण्यात ना का नाही आला? 3.5 वर्षात एवढंच जर तुम्हाला स्टंटबाजी करायची होती मग त्याच्यावर. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.